हॅलो फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मराठी कपल कॅनडामध्ये. तर मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केल्याप्रमाणे मी तुम्हाला पाण्याबद्दलच्या टिप्स सांगितल्या. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर काही रेंटिंगच्या संदर्भामध्ये गोष्टी डिस्कस करणार आहे. तर हा व्हिडिओ माझा बेसिकली त्याच्याशी रिलेटेड आहे की जेव्हा तुम्ही ठरवता की कॅनडामध्ये यायचं आहे, कुठल्या पण देशातून तुम्ही मूव्ह होणार असेल तर तुम्ही घर रेंटिंगचा पहिला विचार तुमच्या डोक्यामध्ये येतो. तर तेव्हा साधारणतः आपण गोष्टी लक्षात घेतो की घर कुठल्या एरियामध्ये पाहिजे किंवा घराचा एरिया किती आहे किंवा प्रायमरी म्हणजे घरामध्ये काय काय गोष्टी ते रेंटमध्ये इन्क्लूड करतायत किंवा नाही. तर बिसाइड्स ऑफ ऑल दीज मी काही गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही प्रकर्षाने म्हणजे त्या तुम्ही विचारायच्याच आहेत रेंट करायच्या वेळेस. तर पहिली गोष्ट म्हणजे कॅनडामध्ये खूप वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला घरांचे ऑप्शन आहेत. लाईक कॉन्डोज मिळतील तुम्हाला किंवा 1 to 3 BHK अपार्टमेंट्स मिळतील किंवा शेअर आणि सेमी डिटॅच टाऊन हाऊस मिळतील तुम्हाला. तर बेसमेंट्स आहेत किंवा फक्त रूम तुम्ही रेंट करू शकता. तर पहिली गोष्ट, रेंट ही गोष्ट प्रोविन्स टू प्रोविन्स खूप डिफर करते, म्हणजे खूप चेंज होते. तुम्ही समज टोरंटोमध्ये वगैरे गेलात किंवा ऑन्टारिओ त्या पूर्ण साईडमध्ये तुम्ही बघितलं तर रेंट तुम्हाला खूप हाय आहेत. जर तुम्ही विचार करत असेल की पहिल्यांदा मी ऑन्टारिओमध्ये शिफ्ट होईल, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला रेंट खूप हाय पे करावं लागेल. अगदी तुम्ही 1 BHK जरी तुम्ही अपार्टमेंट रेंट करायचं म्हटलं तरी तुम्हाला मिनिमम $1,200 पर मंथ तुम्हाला रेंट द्यावा लागेल. हे तुम्ही क्लिअर करा डोक्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे मोस्टली मॅक्सिमम लोकं जी जातात ती बेसमेंटपासून सुरुवात करतात, कारण की बेसमेंट हे नॉर्मल रेंजमध्ये आपल्याला येतं दर महिन्याच्या, आणि सगळं गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. आता बेसमेंट अपार्टमेंट्स म्हणजे काय? तर बेसमेंट अपार्टमेंट म्हणजे जे एकदम लोअर ग्राउंड फ्लोअरला असतं, ज्याच्या म्हणजे अगदी म्हणजे तुम्ही बेसमेंटमध्ये गेलात तर त्याच्या खिडक्याही अगदी तुमच्या हाईटच्या वरती असतात, कारण की तिथे डिरेक्टली सूर्यप्रकाश येऊ शकत नाही. तर दॅट इज कॉल्ड ॲज बेसमेंट. बेसिकली घराच्या खाली किंवा अपार्टमेंट्सच्या खाली त्यांनी बेसमेंट हे राहण्यासाठी पूर्ण त्याचं रिनोव्हेट केलेले असतात. तर दॅट इज कॉल्ड ॲज बेसमेंट अपार्टमेंट्स. तर आता मी अल्बर्टामध्ये आहे, तर इथली सिच्युएशन मी तुम्हाला सांगते की बेसमेंट तुम्हाला अतिशय 1 BHK 2 BHK फुल फर्निश बेसमेंट तुम्हाला एक $650 पुढे तुम्हाला आरामात मिळून जाईल. आणि तुम्ही एखादं म्हणजे समज अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये घर बघत असताल तर तुम्हाला ते एक $1,000 2 BHK किंवा $1,000 तुम्हाला 1 BHK वगैरे खूप चांगल्या एरियामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर पहिली गोष्ट, तुम्ही कॉन्डोज बघत असताल तर कॉन्डोज आणि नॉर्मल कम्युनिटी अपार्टमेंट्समधला फरक काय आहे? तर कॉन्डो इज लाईक प्रायव्हेटली ओन्ड. ओनर त्याचा प्रायव्हेट असतो. म्हणजे एक बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये माझा एखादा फ्लॅट आहे, तर तो मी विकायला टाकला आहे, तो मी रेंटला टाकला आहे, तर दॅट इज कॉल्ड एज कॉन्डो अपार्टमेंट. आणि बाकीचे एक नॉर्मल कम्युनिटी अपार्टमेंट्स असतात, की त्या कम्युनिटी अपार्टमेंट्समध्ये काय असतं की त्यांचं अख्खीच्या अख्खी बिल्डिंग म्हणा किंवा अशा 3-4 बिल्डिंगचा पूर्णच्या पूर्ण कम्युनिटी ही सगळेच्या सगळे तिथे रेंटवर असतात. तर दॅट इज कॉल्ड ॲज कम्युनिटी अपार्टमेंट कॉम्प्लेक्स. तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की जेव्हा तुम्ही रेंट करायचा विचार करताय तेव्हा ऑलवेज गिव्ह फर्स्ट प्रेफरन्स टू कम्युनिटी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस. तर त्याचे फायदे मी प्रायव्हेटली ओन अपार्टमेंट कॉम्प्लेक्सशी तुम्हाला 1-2 आहेत जे खूप डिफर होतात. की पहिली गोष्ट म्हणजे त्यांची कस्टमर सर्व्हिस अतिशय चांगली असते. तर ते तुम्हाला म्हणजे प्रॉमिस करतात की विदिन 25 आवर्स आम्ही तुमचे जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू. आणि प्रायव्हेटली ओन असतात ते. आता माझं स्वतःचं घर आहे, मी दिलं आहे बाबा रेंटनी, मला द्यायचं आहे ते घर, तर माझ्याकडून थोडासा निग्लिजन्स होऊ शकतो. लाईक 2-3 दिवस लागू शकतात. अगदी इमर्जन्सी नसेल तर मी फोन करून सांगू शकते की बाबा 1 वीकमध्ये ते दुरुस्त करायला मी कोणाला तरी पाठवून देईल किंवा काय, हे अशा टाईपच्या गोष्टी होतात. म्हणून गिव्ह फर्स्ट प्रेफरन्स टू द कम्युनिटी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस. पण तिथं समज तुम्हाला नाहीच मिळत आहे किंवा अशा इथं तर वेटिंग लिस्ट पण असते फार मोठी, तर नसेल मिळत तुम्हाला तर फॉरगेट इट, नो प्रॉब्लेम. तुम्ही अगदी ओनर म्हणजे कॉन्डोजमध्ये पण तुम्ही आरामात घेऊ शकता. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लीज साईन करावी लागते. इथं मिनिमम 6 मंथ्स किंवा 1 इयरशी तुम्हाला लीज म्हणजे कॉन्ट्रॅक्ट साईन करावं लागतं. आता कम्युनिटी मध्ये कसं असतं, ह्यांचं सगळं प्रॉपर एकदम ते बिझनेस चालवत आहेत, राईट. तर कधी कधी असं होतं की तुम्ही
6 मंथच्या आतमध्ये तुम्हाला ते घर सोडायचं आहे किंवा काय, तर मग पुढचे जे तुम्ही लीज साईन केलेले ते पुढचे जे काही पैसे असतात, म्हणजे आता मी 6 महिन्याची लीज साईन केलेली आणि मला 4थ्या महिन्यातच मला दुसरीकडून जॉबची ऑफर खूप चांगली आली आणि मला मूव्ह व्हायचं आहे, तर पुढच्या 2 महिन्याचे म्हणजे 6 मंथ्स होईपर्यंतचे पैसे मला पूर्ण त्यांना द्यावे लागतात. तर हे कम्युनिटी अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचे हे रूल्स आणि रेग्युलेशन्स असतात. प्रत्येक प्लेसनुसार, प्रत्येक शहरानुसार हे चेंज होऊ शकतात. मी आत्ता जिथे राहिले म्हणजे 3-4 वर्ष मला झाली, तर मी जिथे राहिलेली आहे त्या ह्याच्यानुसार मी तुम्हाला सांगते की असं होऊ शकतं. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय लक्षात घ्यायचं, पहिली गोष्ट तुम्ही रेंट करायला गेला आहात, तुम्ही दुसऱ्या देशातून कॉन्टॅक्ट केला आहे, तुम्ही कम्युनिटी अपार्टमेंट्स काढलेले आहेत, बाबा ह्या शहरामध्ये इतके इतके आहेत, तर मी त्या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून विचारेल की तुमचे रेंट कसे आहेत, काय लोकेशन तुमचं आहे एक्झॅक्टली. मग तुम्ही ते सर्च करा. तुम्हाला एकदा लोकेशन कळालं की इथे इथे आहे, तर त्या लोकेशनपासून बाकीचे सुपर मार्केट, हायपर मार्केट, बस स्टॉप, मेट्रो स्टेशन, स्कूल किंवा शॉपिंग सेंटर हे सगळेच्या सगळे जवळ आहेत की नाही हे पहिल्यांदा तुम्ही बघा. कारण कसं होतं, आपण जेव्हा नवीन इथे येतो तेव्हा आपल्याकडे लगेचच्या लगेच गाडी नसते, तर ऑफकोर्स आपल्याला पब्लिक ट्रान्सपोर्टचा यूज करावा लागतो. तर तेव्हा तुम्ही जेव्हा विंटरमध्ये वगैरे येताल तेव्हा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे असं असं लोकेशनवर बघा घर पहिल्यांदा प्रायमरी स्टेजमध्ये, की जिथून मला बस किंवा मेट्रो हे अतिशय जवळ पडेल किंवा वॉकिंग डिस्टन्सवर असेल. तर मी तो पहिला पॉईंट माझ्या एकदम म्हणजे फर्स्ट पॉईंट म्हणजे मी त्याला प्रेफरन्स देणार की बाबा सगळ्या गोष्टी जवळ असतील, कारण की मला ट्रान्सपोर्टचा थोडा इश्यू होऊ शकतो. जेव्हा मी नवीन वेदर आहे तर थोडं ॲडजस्ट व्हायला टाईम लागतो. सेकंड गोष्ट म्हणजे तुमचा त्या घरात तुम्ही जे रेंट करणार आहे त्याचा एरिया किती आहे. स्क्वेअर फीटमध्ये बाबा 650 आहे, 700 आहे, 1000 आहे, त्यानुसार तुम्ही ते बघू शकता. थर्ड गोष्ट म्हणजे त्या अपार्टमेंटबरोबर ते कुठले कुठले अप्लायन्सेस तुम्हाला देतात. म्हणजे आता नॉर्मली इथे कसं असतं की आपला गॅस कुकर म्हणजे आपला गॅसची शेगडी म्हणजे ते जे कॉईलवाली असते ती शेगडी, अजून दुसरं म्हणजे फ्रीज, कधी कधी डिशवॉशर, चौथी गोष्ट म्हणजे वॉशर आणि ड्रायर हे घरामध्येच असतं. तर ह्या गोष्टी इन्क्लूड ते करतायत की नाही रेंटमध्ये, ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कधी कधी कसं असतं, आत्ता सध्याच्या माझ्या अपार्टमेंटमध्ये माझ्या इथे फक्त रेंटमध्ये गॅस कुकर आणि माझं फ्रीज एवढंच इन्क्लूड आहे. बाकीचं मी प्रेफरन्स दिला नाही, कारण की मी डिशवॉशरचा स्वतः यूज नाही करत जास्त, त्याच्यामुळे मी त्याला प्रेफरन्स दिला नाही. आणि एक कॉमन लॉन्ड्री रूम सगळ्यात खालच्या बेसमेंटला आहे लॉन्ड्री रूम. तर हे तुम्ही गोष्टी लक्षात घ्या की म्हणजे तुम्ही कन्सिडर करा रेंट करताना की माझ्या अपार्टमेंटमध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी मला अप्लायन्सेस त्यांनी दिलेले आहेत जे रेंटमध्ये इन्क्लूड आहेत. सेकंड फोर्थ इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक तर तुम्ही जे अपार्टमेंट घेताय त्याच्यामध्ये तुम्ही वेल फर्निश्ड अपार्टमेंट बघत असतात, तर वेल फर्निश्ड अपार्टमेंट तुम्ही समज कन्सिडर करत असेल की मला वेल फर्निश्ड घ्यायचं आहे, मला तिकडे जाऊन काय फर्निचर वगैरे काही घेत बसायचं नाही आहे, तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्यांचं पेस्ट कंट्रोल झालं आहे का आणि तिथे बेडबग्स आणि ह्याचा प्रॉब्लेम नाही आहे ना. तर ह्या गोष्टी तुम्ही विचारूनच घ्यायच्या आहेत की बाबा बेडबग्स आणि ह्याचा काही इश्यू असेल तर तुमचं म्हणजे पेस्ट कंट्रोलचं कशी सिस्टीम आहे तुमच्याकडे, तुम्ही इमिजिएटली करता का पेस्ट कंट्रोल किंवा काय, ते इनऑलच तुम्हाला पूर्ण रिनोव्हेट करून देतात अपार्टमेंट. स्टील तुम्ही हा पॉईंट एक क्लिअर करावा. नंतर म्हणजे तुमच्या रेंटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इन्क्लूड आहेत. आता त्यांनी सांगितलं $1000 डिपॉझिट आणि $1000 रेंट पर मंथ हा आहे. तर आता $1000मध्ये काय काय गोष्टी इन्क्लूड होतात. म्हणजे इथे कसं करतात नॉर्मली की इलेक्ट्रिसिटी आणि आपलं हीट आणि इंटरनेट वगैरे, आणि चौथं म्हणजे गार्बेज वगैरे डिस्पोजल ज्या काही फीज असतात ह्या सगळ्या इन्क्लूड काही काही अपार्टमेंट कॉम्प्लेक्सेस करतात, काही करत नाही. तर इथे जनरली इंटरनेट आपल्याला स्वतःला पे करावं लागतं. त्याच्यानंतर आली गोष्ट ती इलेक्ट्रिसिटीची, ते सुद्धा आपल्याला पे करावी लागते. आणि नंतर महत्त्वाची म्हणजे पार्किंगची पण ते पार्किंग स्टॉल म्हणजे जो स्पॉट आपल्याला अलॉट केलेलं असतो त्या अपार्टमेंटनुसार त्या स्टॉलचे पण ते एक्स्ट्रा पैसे घेऊ शकतात. आणि फोर्थ गोष्ट म्हणजे लाईक तुमची हीट ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. हीट समज रेंटमध्ये इन्क्लूड नसेल तर तुम्ही प्लीज दुसरं अपार्टमेंट बघा, कारण की जेव्हा हीट त्याच्यामध्ये इन्क्लुडेड नसते
तेव्हा तुम्हाला बिल एकदम अफाट येईल दर आठवड्याला, दर महिन्याला. आणि विच इज लाईक तुम्ही म्हणताल अरे 1000मध्ये मला 2 BHK मिळाला, पण त्याच्यामध्ये काहीच इन्क्लूड नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत लाईक हीट, इलेक्ट्रिसिटी, इंटरनेट आणि तुमचं जे काही पार्किंगचा स्पॉट असतो त्याचे पैसे, ह्या 4 गोष्टींपैकी मॅक्सिमम तरी हीट ही इन्क्लूड असायलाच पाहिजे. आणि इलेक्ट्रिसिटी काही लोक करतात आणि काही अपार्टमेंट कॉम्प्लेक्स करत नाहीत. तर आत्ता माझ्या ज्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सचं हीट, इलेक्ट्रिसिटी आणि पार्किंग हे तिन्ही इन्क्लूड आहे. फक्त मला एक्स्ट्रा इंटरनेटचे पैसे पे करावे लागतात. तर ह्या 4-5 गोष्टी आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट, जे लॉन्ड्री रूम असते, ती लॉन्ड्री रूम तुमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या किती लांब आहे. तुम्ही रोजच्या रोज लॉन्ड्री इथे करू शकत नाही. तर तुम्ही बाबा छोटी तुमच्या इथे लॉन्ड्री रूम आहे सगळ्यात म्हणजे अपार्टमेंट कॉम्प्लेक्सच्या सगळ्यात खाली आहे, तर त्याचे किती चार्जेस असतात, किती रेट आहेत त्याचे. जनरली $2.25 वगैरे एका सायकलला ते घेतात. तर त्यांचं एक लॉन्ड्री कार्ड असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्सवाल्याला तुम्ही विचारायला पाहिजे. चौथी आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल ओनर बरोबर तुम्ही काही डील करत असता तेव्हा काय होतं, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात. आणि तो म्हणतो की वेल फर्निश्ड अपार्टमेंट आहे. तर समज तुम्ही कॉन्डो घेण्याचा विचार करत असाल तर वेल फर्निश्ड अपार्टमेंट आहे. तर माझ्या म्हणजे ओळखीच्यांमध्येच ही गोष्ट झालेली आहे की जेव्हा वेल फर्निश्ड असतं तेव्हा गोष्टी त्या ओनरनी ज्या नको आहेत त्या गोष्टी ठेवलेल्या असतात. लाईक एखादं ड्रेसर ठेवून दिलं आहे, एखादा बेड ठेवून दिलेला आहे, त्याच्यावर त्याची मॅट्रेस पण आहे. तर हे डिपेंड करतं व्यक्ती टू व्यक्ती की बाबा तुम्हाला ओके असताल तुम्ही की ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही यूज करून टाकू त्या गोष्टी. किंवा काही वेळेस त्या खूप अडगळ पण वाटते की अरे ह्या गोष्टी तर नको आहेत आपल्याला, तरी अनवॉन्टेड घरामध्ये आहेत. तर ह्या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की तुम्ही जेव्हा घर रेंट करता तेव्हा सगळ्या विचारून घ्यायला पाहिजे. नेक्स्ट म्हणजे आपलं जेव्हा आपण घर हे करतो, रेंट करणार असेल, तेव्हा किती स्पेस आहे घरामध्ये. म्हणजे मी म्हणते की स्पेस म्हणजे नॉट लाईक स्क्वेअर फीट वाईज, की तुमच्या ह्याच्यामध्ये स्टोरेज किती आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण कसं आहे, आपली नॉर्मल इंडियन मेंटॅलिटी आहे की आपल्या हातातून गोष्टी लवकर सुटत नाहीत. नाही हे पण असू दे, ते पण असू दे. तर आपल्या इतक्या गोष्टी म्हणजे अनावश्यक असतात, पण आपल्याला त्या फेकून द्याव्याशा वाटत नाहीत. अशा खूप गोष्टी आपल्या घरात असतात. तर तशा माझ्याही घरात खूप आहेत. माझ्या आत्ता इथे स्टोरेज नाही म्हणले तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये हवं असेल तर छोटीशी टूर करवेल माझ्या घराची आत्ताच्या. तर माझ्या आणि माझ्या मिस्टरांच्या मिळून जवळजवळ 6 मोठ्या लगेज बॅग्स आहेत. जेव्हा आपण म्हणजे बाहेरून इकडे येतो तेव्हा आपले लगेज खूप असतं. तर लगेज बॅग्स आपल्या खूप मोठ्या असतात. त्या स्टोअर करायला खूप जास्त प्रॉब्लेम येतो. तर पहिल्यांदा जेव्हा तुम्ही घर बघताल तेव्हा छोटीशी एक तिथे स्टोरेज रूम दिली आहे का त्यांनी सेपरेट. म्हणजे तुम्ही 1 BHK करत असताल अपार्टमेंट रेंट, तर 1 BHK आणि छोटी स्टोरेज रूम अटॅच त्याला, तर अशी आहे का ती बघून घ्या. किंवा ह्यांचे जे वॉर्डरोब असतात जे भिंतीमध्ये असतात ते कसे आहेत, मोठे आहेत का, आपले सगळे कपडे, आपला सगळं बॅग्स आणि पसारा सगळा त्याच्यामध्ये बसू शकतो का. तर स्टोरेज स्पेस किती आहे हे एकदा विचारून घ्या. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही बाहेरून समज इथे चौकशी करताय की मला अपार्टमेंट रेंट करायचं आहे, तर तुम्ही एकदम जेन्युअनली त्याला जो काही तुमचा जो काय म्हणतात त्याला, एक तुम्हाला अपार्टमेंट दाखवणारा जो काही एजंट असेल तेव्हा त्याला तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की आत्ताच मला एक्झॅक्टली तुम्ही जे अपार्टमेंट मी रेंट करणार आहे ते नाही, तर सिमिलर टाईपचं मला एखादं अपार्टमेंटची तुम्ही एक जस्ट 5 मिनिटाची टूर करू शकता का, म्हणजे व्हिडिओ तुम्ही काढून दाखवू शकता का. किंवा मी तुम्हाला कॉल करेल तुमच्या टाईमप्रमाणे आणि तेव्हा तुम्ही मला एकदा प्रत्यक्ष ती अपार्टमेंट फिरून दाखवू शकता की कशी आहे. कारण की तुम्ही फोटोमध्ये जेव्हा बघता अपार्टमेंट्स तेव्हा तुम्हाला एकदम ते वेगळे वाटतात. आणि जेव्हा ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओवर पाहता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे हां, ही स्पेस चांगली आहे, किंवा अच्छा या खिडक्या खूपच लहान आहेत, किंवा ह्याला ब्लाइंड्स इन्क्लूड आहेत की नाही आहेत, हे सगळं तुम्हाला कळतं. तर तुम्ही एक जेन्युइन त्यांना रिक्वेस्ट करू शकता की मी मी बाहेरून मला इकडं मी येणार आहे डिरेक्टली माझ्या फॅमिलीसोबत, तर इफ पॉसिबल तुम्ही मला एक 5 मिनिटाची टूर करवू शकता का अपार्टमेंटची. तुमच्या टाईमप्रमाणे मी टाईम काढून मी तुम्हाला कॉल करेल, व्हिडिओ कॉल. तर इथं जनरली लोक देतात, असं काही नाही आहे. तर ते तुम्हाला सांगतात की या टाईमला कॉल करा, किंवा आम्ही नाहीच दाखवू शकत, तुम्ही फक्त फोटोजवरूनच तुम्ही बघा आणि
तुम्ही डिसाईड करा की आम्हाला रेंट करायचे किंवा नाही. तर ही टोटली डिपेंड्स की कम्युनिटीमधले काही एजंट्स असतात जे खूप चांगले असतात, फ्रेंडली असतात, की ते म्हणतात की ओके आम्ही तुम्हाला टूर करू, काही पॉईंट म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे आम्ही अगदी तुम्हाला एक 5-10 मिनटाची टूर करू आणि त्याच्यावर तुम्ही डिसाईड करा आणि आम्हाला सांगा. सो हे काही पॉईंट्स आहेत इम्पॉर्टंट की जे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे रेंट करताना घर. कारण की आपण बाहेरून रेंट करतो, इथं येऊन रेंट करणं थोडंसं हेक्टिक होऊ शकतं तुम्हाला. तर तुम्हाला आरामात इथे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मिळून जातात. एक $1000पर्यंत 1 BHK वगैरे मिळून जातो, ज्याच्यामध्ये सगळे इन्क्लूड असतं. पण फक्त इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की हीट इन्क्लूड आहे की नाही हे फक्त तुम्हाला एकदा चेक करायचं आहे कुठलंही अपार्टमेंट तुम्ही रेंट करायच्या वेळेस. आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि मी त्याचा नक्कीच व्हिडिओ तुमचा बनवेल. आणि समज मला काही गोष्टी माहीत नसतील तर मी थोडी इथे एक काय म्हणतात त्याला एक स्वतः एक्सपिरियन्स करून किंवा थोडी माहिती घेऊन तुम्हाला नक्की ती सांगेल. तर प्लीज माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथले जॉब मार्केट आणि इथलं इनॉलज कॅनेडियन इकॉनॉमीबद्दल मी तुम्हाला गोष्टी सांगणार आहे काही. तर प्लीज मला काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये लिहा आणि डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू. बाय. टेक केअर.